साळव्यांचा, क्रांतीवीर लवजी साळे यांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, वर्गीकरण कोण म्हणतं होणार नाही, कोण म्हणतं होणार नाही. आगाम कुटुंबाला न्याय, आगाम कुटुंबाला न्याय, मारेकऱ्याला फाशीची शिक्षा, मारेकऱ्याला फाशीची शिक्षा. शासन राजधर्म पाळणार की रक्त सांडणार? मातंग समाजाचा एल्गार. जालन्यात 8 जूनला निघणार संघर्ष क्रांती महामोर्चा. जालना. मातंग समाजाच्या आरक्षणाचा हक्क हिरावून घेणाऱ्या आणि समाजावर होत असलेल्या अन्यायाचा कडेलोट सहन न झाल्याने आता समाज रस्त्यावर उतरला आहे. नुकत्याच झालेल्या तातडीच्या नियोजन बैठकीत अन्यायी व्यवस्थेला धडा शिकवण्यासाठी येत्या 8 जून 2026 सोमवार रोजी जालन्यात मातंग समाजाचा संघर्ष क्रांती महामोर्चा काढण्याचा धगधगता निर्णय घेण्यात आला आहे. डॉक्टर अण्णाभाऊ साठे पुतळा परिसर येथे झालेल्या बैठकीत आंदोलनाची ठिणगी पडली असून हा महामोर्चा आता राज्यभर धडकी भरवणार आहे. आंदोलनातील प्रमुख मागण्या: अनुसूचित जातीचे मागास निकषांवर उपवर्गीकरण करून मातंग समाजाला न्याय्य आरक्षण त्वरित लागू करावे. क्रांतीवीर लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करावी. पीर कल्याण. जालना येथील स्व अतुल आघाम आणि बीड येथील स्व उमेश दळवी यांच्या हत्येचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून नराधम आरोपींना कठोर शिक्षा द्यावी. आघाम व दळवी कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी आणि कुटुंबातील एका सदस्यास शासकीय नोकरी द्यावी. महामोर्चाचे स्वरूप: हा संघर्ष क्रांती महामोर्चा सकाळी 11 वाजता डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारक जालना येथून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या नियोजन बैठकीत विविध पदाधिकाऱ्यांसह मातंग समाज कृती समिती जालना आणि असंख्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता शांत राहणे म्हणजे अन्यायाशी तडजोड आहे. त्यामुळे येत्या 8 जूनला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून क्रांतीची मशाल पेटवा, असे तडाखेबंद आवाहन आयोजकांनी केले आहे. दादा, आज जी बैठक आयोजित केलेली होती, काय मागण्या होत्या आणि काय सांगणार आता? आज जी बैठक उपस्थित केली होती या ठिकाणी या जालना जिल्ह्याच्या वतीने 8 तारखेला मोर्चाचे आयोजन केलेले आहे आणि आमच्या मागण्या आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे आणि जो दारकल्याण पीरकल्याण मर्डर झाला त्या आगाम कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि तो जो केस आहे फास्ट ट्रॅकवर चालला पाहिजे. तसंच बीडमध्ये जी घटना झाली तिथेही मातंग समाजाचा मृत्यू झाला आहे. असे हे 2 ठिकाणी मृत्यू झालेले आहेत आणि हे जे केसेस आहेत हे फास्ट ट्रॅकवर चालून याचा तात्काळ निकाल लावला पाहिजे. आणि महाराष्ट्रात उपवर्गीकरणाचा विषय चालू असताना बरेच जण विरोध करत आहेत. त्या विरोधासाठी तात्काळ उपवर्गीकरण लागू करण्यासाठी 8 तारखेला जालना जिल्ह्याच्या वतीने मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. म्हणून सर्व जालना जिल्ह्याच्या वतीने समाजाच्या वतीने जालना जिल्ह्यातील लोकांना आवाहन करतो की आपण मोर्चात सामील व्हावं. ग्रामीण शहरी आणि सगळ्याच तालुक्यातील लोकांनी या मोर्चात सामील होऊन उपवर्गीकरणासाठी आणि फास्ट ट्रॅक चालवावं आणि पीडिताला न्याय मिळावा यासाठी आम्ही ते मोर्चा आयोजित केलेला आहे. आपलं नाव? शिवराज जाधव. चर्चा झालेली, काय चर्चा झाली, काय सांगणार आहात? चर्चा अशी झाली, या पीर कल्याणमध्ये मातंग युवकाचा खून झाला आणि या खुनामुळं जालना जिल्ह्यामध्ये भरपूर असे खून झाले, शहरामध्ये खून होत आहेत आणि निवळ मातंग समाजावरच खून होतात, मातंग समाजाच्या युवकाचेच खून होतात आणि या संदर्भामध्ये मातंग समाजाच्या कुठंतरी अस्तित्व आणि मातंग समाजाच्या जाणीवा कुठंतरी निर्माण झाले पाहिजे आणि यापुढं खून होऊ नये त्यासाठी काहीतरी प्रतिबंध केला पाहिजे आणि त्या संदर्भात प्रस्थापितावर शासनावर देखील जागा करण्यासाठी आमच्यावर होणारे अन्याय अत्याचार दूर होण्यासाठी आम्ही सर्व जिल्ह्यातील शहरातील सर्व समाजाची मंडळी एकत्र होऊन या मोर्चा काढण्याचं आणि या अन्यायाला वाचा फोडण्याचं आम्ही असं ठरवलेलं आहे. मोर्चा काढलाय, काय काय मागण्यात मोर्चाच्या याबद्दल काय सांगणार? मागण्या अशा आहेत की यापुढे कोणाचे मर्डर होऊ नयेत आणि जे शासनाने गृहमंत्र्यांनी मातंग समाजाला संरक्षण दिलं पाहिजे. या जालना जिल्ह्यातील जे गुंडे आहेत, ज्यांच्या अवैध धंदे आहेत, त्यांच्यावर MPDAचे गुन्हे दाखल करा, 307 दाखल करा. मातंग समाजाला संरक्षण द्या. गेल्या कित्येक वर्षापासून मातंग समाजावर अन्याय होतात आणि त्या अन्यायामुळे निवळ मातंग समाजावरच का अन्याय होतात याचं गांभीर्य देखील शासनाला पडलं पाहिजे, याचा विचार देखील शासनाने केला पाहिजे.
आणि या संदर्भातून कुठंतरी अन्याय अत्याचाराची चीड निर्माण झाली म्हणून या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भवनला मातंग समाजाची एकजूट झाली आणि त्या एक निर्णय घेऊन आम्ही पुढील 10 तारखेला मोर्चाचं आरक्षण 8 तारखेला मोर्चाचं घोषणा केलेली आहे. नाव तुमचं? मी विष्णू गवळी.